पाचवा लेसन आहे इंडेक्स नंबर. फर्स्ट एक्सरसाइज आहे. काय सांगितलं, इंडेक्स नंबर फाइंड आउट करायचा आहे ॲग्रिगेट मेथडने. द फॉलोइंग एक्झाम्पल्स. बरोबर. ॲग्रिगेट मेथड सांगितलंय. फर्स्ट क्वेश्चन आहे. काय सांगितलं, 1995 बेस इयर सांगितलंय आणि पहिली कमोडिटी दिली ही. त्यानंतर ए बेस इयर सांगितलंय, 1995 बेस इयर लिहिले आपण. प्राइस सांगितले 1995 बेस इयर सांगितलंय. सो 1995 काय लिहिणार बेस इयर आणि बेस इयरला काय लिहिणार P0. त्याच्यानंतर बघा प्राइस काय सांगितलंय किती करंट इयरची, याला काय बोलणार करंट इयर 2000 ला, त्याला काय लिहिणार P01. बेस इयरची व्हॅल्यू दिली आणि करंट इयरची व्हॅल्यू दिली. ओके. सो बेस इयरचं पहिली प्लस करून घेणार, किती येते 109. त्यानंतर करंट इयरचं किती येते 182. So therefore from table sum of P01 किती आहे 109, comma sum of P1 182. फॉर्म्युला लिहून घेऊया. प्राइस इंडेक्स नंबर सांगितले आपल्याला फाइंड आउट करायला. प्राइस इंडेक्स नंबरचा फाइंड आउट फॉर्म्युला लिहून घेणार. सो देअरफॉर प्राइस इंडेक्स नंबर इज इक्वल टू P01 इज इक्वल टू सम ऑफ P1 अपॉन सम ऑफ P0 इज इंटू किती येणार 100. त्यानंतर याची व्हॅल्यू लिहून घ्याव्या. इथं किती आहे, इथं 182 अपॉन इथे 109 इंटू 100. वरती पण 100 राहायला लिहायचा, तर लिहून घेऊया इंटू 100. सो काय करूया आता, डिवाइड करायला लागेल. 182 ला 109 ने डिवाइड करूया. किती आन्सर येईल इथे 1.6697 इंटू 100 इज इक्वल टू फायनल आन्सर किती येईल इंटू केल्यावर या दोघांचा 166.97 166.97. ओके. फर्स्टचा आन्सर आला. याला ब्रॅकेट करून घेऊया. फुल फॉर्म मध्ये आन्सर लिहूया. इथं P01 लिहिलंय, त्याच्या अगोदर लिहायला लागेल आपल्याला प्राइस इंडेक्स नंबर. प्राइस इंडेक्स नंबर. ओके. ब्रॅकेट करूया. कॉपी करून घ्या. सेकंड क्वेश्चन आहे सेम एक्झॅक्टली. एकोणीसशे 1995 काय सांगितलंय बेस इयर आणि करंट इयर कोणता आहे आपला 2005 आहे. ओके. व्हॅल्यूज दिल्यात सगळ्या कमोडिटी बेस इयर आणि करंट इयरच्या. बेस इयर आणि करंट इयरचा आपण टोटल करून घेणार. सो किती येते बघा 316 आणि त्यानंतर 439. इथं लिहूया 316, इथं लिहूया 439 हे सम ऑफ P1 ला. सो इज इक्वल टू 439 अपॉन 316 इंटू 100. या दोघांचं डिवाइड केलं तर आन्सर काय येणार 1.3892 इंटू 100. फायनल आन्सर येईल 138.92. ओके. फुल फॉर्म मध्ये आन्सर लिहूया. काय लिहिणार प्राइस
index number P01 ब्रॅकेट करूया. नेक्स्ट थर्ड मध्ये कमोडिटी युनिट दिले, करंट इयर आणि बेस इयर आणि करंट इयर. कमोडिटी युनिट, बेस इयर आणि करंट इयर. व्हॅल्यू दिले त्याच्या वीट पासून फ्युल पर्यंत, त्याचे युनिट दिलेत. ही कमोडिटी, हे युनिट, हे बेस इयर, हे करंट इयर. ओके, सेम जसं करत होतो तसंच प्राइस इंडेक्स नंबरच फाइंड आउट करायचा आहे. ॲज अ प्लस करूया आणि ॲज अ प्लस करूया. 243 याची टोटल येते आणि याची टोटल येते P1 ची 313. सो खाली लिहूया आपण फ्रॉम टेबल सम ऑफ P0 sum of P0 is equal to 243, comma sum of P1 is equal to 313. प्राइस इंडेक्स नंबरचा फॉर्म्युला टाकला आपण. व्हॅल्यूज टाकूया. पहिली व्हॅल्यू P सम ऑफ P1 ची 131 आणि याची येईल 243 इंटू 100 इज इक्वल टू, डिवाइड केल्यावरती 1.2881 इंटू 100. फायनल आन्सर येईल 128.81. 128.81. सो इथे लिहूया फुल फॉर्म मध्ये प्राइस इंडेक्स नंबर P01 ब्रॅकेट करूया. ओके, कॉपी करून घ्या. नेक्स्ट फोर्थ क्वेश्चन आहे. बेस इयर दिले आपल्याला 2000 दिले, कमोडिटी दिले. हा बेस इयर सांगितलाय, बेस इयर लिहून घेतलाय आपण आणि करंट इयर सांगितलं इथं 2006. सो कमोडिटी, बेस इयर आणि करंट इयर. सो बेस इयरचा प्लस करूया आणि करंट इयरचा प्लस करूया. टोटल किती येते बघूया. पहिली टोटल येते 7760 आणि इथे टोटल येईल 23315 इज इक्वल टू, इथे लिहूया 23. इथं लिहायचं राहिलंय P सम ऑफ P0 किती लिहिणार 7760, कॉमा सम ऑफ P1 इज इक्वल टू 23315. ओके, नाव फॉर्म्युला मध्ये व्हॅल्यू टाकूया. 23315 अपॉन 7760 इंटू 100. ओके, डिवाइड केल्यावर आन्सर डिवाइड केलं तर आन्सर येईल आपल्याला 1.7159 इंटू 100. सो नेक्स्ट फाइनल आन्सर येईल 171.59. ओके, नाव फुल फॉर्म मध्ये आन्सर येईल. काय ते प्राइस इंडेक्स नंबर P01 ब्रॅकेट करा. नेक्स्ट पाचवा प्रश्न सेम बेस इयर आणि करंट इयरचे टोटल करूया. इथे टोटल येईल 366 आणि 468. सम ऑफ P0 चे टोटल 366 लिहून घेतले. सम ऑफ P1 चे टोटल 468. नाव इज इक्वल टू 468 अपॉन 366 इंटू 100. आता जर डिवाइड केलं ह्या दोघांचं तर डिवाइड केला आन्सर येईल
1.2787 into 100. Final answer is 127.87. ओके, लिहून घ्या. प्राइस इंडेक्स नंबर ब्रैकेट करूंगे. ओके, नेक्स्ट बेस इयर करंट इयर सेम टोटल येते. करंट इयरची 634 आणि बेस इयरची 483. येथे लिहून घेऊया. सम ऑफ P0 ची व्हॅल्यू 483 आणि सम ऑफ P1 ची 634. नाव सम ऑफ P1 ची व्हॅल्यू 634 अपॉन इथे येईल 483 इंटू 100 इज इक्वल टू, यांचा डिवाइड केला तर आन्सर येईल आपला 1.3126 इंटू 100 आणि जर मल्टिप्लाय केला तर आन्सर 131.26. डिवाइड करण्यात काय डिफिकल्टी असेल तर कमेंट मध्ये सांगा, आपण एक सेपरेट लेक्चर देऊ डिवाइड साठी. प्राइस इंडेक्स नंबर फुल फॉर्म मध्ये लिहून घेऊया. P01 ब्रॅकेट मध्ये घ्या. नेक्स्ट 6 झाले. 7वा सेम टोटल केली. बेस इयर 158 आणि करंट इयरची 224. इथे लिहून घेऊया. सम ऑफ P0 ला 158 आणि इथं 224. सो 224 अपॉन 158 इंटू 100. डिवाइड करूया. 224 ला 158 ने. आन्सर येईल 1.4177 इंटू 100 आणि मल्टिप्लाय केल्यावर ते आन्सर येईल 141.77. फुल फॉर्म मध्ये लिहून घेऊया आणि ब्रॅकेट करूया. प्राइस इंडेक्स नंबर P01. ओके, नेक्स्ट काय सांगितलं, क्वांटिटी इंडेक्स सांगितलं. आता जी प्रश्न आपण सॉल्व्ह केले 7 पर्यंत ते प्राइस इंडेक्सचे होते. आता क्वांटिटी इंडेक्स सांगितलंय. म्हणजे इथं P0 होता, P व्हॅल्यू वापरले, तिथं Q वापरणार. बेस इयर आणि करंट इयर दिले सेम करणार, त्यांची टोटल करणार बेस इयर आणि करंट इयरची. फक्त P च्या जागी Q वापरणार आपण. इथं काय येणार, यांची टोटल किती आली 785 आणि इथं किती येणार आहे 585. खाली लिहूया फ्रॉम टेबल सम ऑफ Q0. मग अशी P0 होता, इथं Q0 होणार कारण की क्वांटिटी इंडेक्स आहे. क्वेश्चन आठवा. 785 कॉमा सम ऑफ Q1 इज इक्वल टू 585. फॉर्म्युला टाकूया क्वांटिटी इंडेक्स नंबरचा. क्वांटिटी इंडेक्स नंबर इज इक्वल टू Q01. P01 च्या जागी Q01 आणि इथं येणार सम ऑफ Q1. मग अशी P1 होता, इथे येणार Q1 अपॉन सम ऑफ Q0 इंटू 100 इज इक्वल टू व्हॅल्यूज टाका 585 अपॉन
785 into 100 इज इक्वल टू, यांची जर डिवाइड केला आपण या दोघांचं तर आन्सर येईल आपला इथे 0.748752 into 100 आणि फायनल आन्सर येईल 74.52. फुल फॉर्म मध्ये लिहून घेऊया. इथे क्वांटिटी इंडेक्स नंबर Q01 ब्रॅकेट करूया. ओके, नेक्स्ट सेम तसंच आहे, आपल्याला सेम क्वेश्चन दिलाय 9वा. सेम मेथड निघालायचं आहे, फक्त क्वेश्चन चेंज आहे, मेथड सेम आहे. क्वांटिटी इंडेक्स नंबरच फाइंड आउट करायचा आहे. क्वांटिटी बेस इयर आणि करंट इयर या दोघांची टोटल करणार. आता याची करूया टोटल, पहिली बेस इयरची, नंतर करंट इयरची. ओके, याची टोटल किती येते? बेस इयरची 1400 आणि करंट इयरची येते 1740. मग खाली काय लिहिणार आपण? फ्रॉम टेबल सम ऑफ Q0 इज इक्वल टू 1400, त्यानंतर सम ऑफ Q1 1740. फॉर्म्युला टाकूया क्वांटिटी इंडेक्स नंबरचा. फॉर्म्युला टाकला तिथे येणार 1400 इंटू 100. वरती फॉर्म्युला मध्ये पण 100 राहिलाय, तो पण लिहून घेऊया आपण. इधर डिवाइड करूया. 1.2429 इंटू 100. सॉरी 1000 झाले, इथं 100 करा तुम्ही. फायनल आन्सर येईल 124.29. सो इथे लिहूया आपण क्वांटिटी इंडेक्स नंबर Q01. ओके, ब्रॅकेट करून घे. प्रश्न 10वा प्रश्न कसला आहे? व्हॅल्यू इंडेक्स नंबरचा आहे. प्राइस इंडेक्स नंबर सॉल्व्ह केला, क्वांटिटी इंडेक्स नंबर सॉल्व्ह केला, आता व्हॅल्यू इंडेक्स नंबर आहे. बरोबर. इथं काय सांगितलं आपल्याला? कॉमोडिटी दिले, त्याच्यानंतर ही कॉमोडिटी आहे, बेस इयर आहे, 2 बेस इयर आहेत, P0 Q0, करंट इयर आहे P1 Q1. इथं काय करणार आपण? P0 Q0 फाइंड आउट करणार. त्यासाठी P0 आणि Q0 चा काय करणार आहे? सगळ्यांचा काय करणार आपण? मल्टिप्लाय या लोकांचा. आणि तसंच P1 आणि Q1 फाइंड आउट करायचं आहे. P1 आणि Q1 यांचा काय करणार आपण? मल्टिप्लाय करणार. ओके, सो इथे पहिला मल्टिप्लाय करून इथे ऍड करू, इथे मल्टिप्लाय करून ऍड करू. ओके, सो आपण पहिला फर्स्ट काय करू? इथे फॉर्म्युला लिहून घेतलाय आणि सॉल्व्ह करू. आधी बघा, मल्टिप्लाय करूया याचा आणि याचा. मग 30 इंटू 32 22 किती येईल? 660. त्यानंतर 40 इंटू 16 640. त्यानंतर 10 इंटू 38 380. नंतर 50 इंटू 12 600. नंतर 20 इंटू 28 किती येणार? 560. नेक्स्ट P1 आणि Q1 चा मल्टिप्लाय करूया. पहिलं किती आहे? 14 इंटू 18 आहे. सो 40 इंटू 80 720. नंतर 60 इंटू 12 720 सेम. नंतर 15 इंटू 24
360, त्यानंतर 60 इंटू 16 960, नंतर 25 इंटू 36 900. आता टोटल करूया याची आणि याची टोटल येईल P0 Q0 ची 2840 आणि P1 आणि Q1 ची येईल 3660. सो ही टोटल इथे लिहूया 2840 आणि ही टोटल इथे लिहूया 3660. इथे लिहूया आपण सम ऑफ P1 Q1 3660 त्याच्यानंतर 2840 इंटू 100. जर डिवाइड केला यांचा तर आन्सर येईल आपल्याकडे या दोघांचं डिवाइड केल्यावर 1.2887 इंटू 100 आणि फायनल आन्सर येईल 12887. फुल फॉर्म मध्ये आन्सर लिहूया. Therefore, value index number V01. ओके, व्हॅल्यू आली. आता याला ब्रॅकेट करा. सेम एक्झॅक्टली नेक्स्ट क्वेश्चन आहे. सेम एक्झॅक्टली ॲज इट इज क्वेश्चन आहे, फक्त नंबर चेंज आहे. व्हॅल्यू इंडेक्स नंबर फाइंड आउट करायचं. 50 इंटू 22 इथे याला 1100. 70 इंटू 60 1120. तर 60 इंटू 18 1080. नंतर 120 इंटू 12 किती येईल 1440. नंतर 100 इंटू 22 नंतर 2200. ओके, नंतर P1 आणि Q1 चा मल्टिप्लाय करूया. 70 इंटू 14 किती येईल 7980. नेक्स्ट 90 इंटू 22 1980. नंतर 105 इंटू 14 चा 1470. 140 इंटू 15 2100. नंतर 155 इंटू 28 4340. आता या दोघांचा प्लस करूया, ऍड करूया, याचा ऍड करूया. किती येते 6940 आणि याचा किती येईल 10870. आता सम ऑफ P0 Q0 ची व्हॅल्यू किती आली 6940 आणि सम ऑफ P1 आणि Q1 ची 10870. ओके, सो व्हॅल्यूज पुट करूया फॉर्म्युल्यामध्ये. इज इक्वल टू 10870 अपॉन 6940 इंटू 100. जर डिवाइड केला तर आन्सर येईल आपल्याला, या दोघांचे डिवाइड केल्यावर आन्सर येईल 1.56 इंटू 60 इंटू 100. फायनल आन्सर 156.60 सॉरी 63. ओके, फुल फॉर्म मध्ये आन्सर लिहूया इथं. व्हॅल्यू इंडेक्स नंबर V01 इज इक्वल टू ब्रॅकेट करून घे. बघा फाइंड एक्स फाइंड आउट करायचं आहे प्राइस इंडेक्स नंबरने. सिंपल ॲग्रिगेट मेथड ची व्हॅल्यू किती दिली आपल्याला 125. ओके, सो इथं कमोडिटी बेस इयर आणि करंट इयर दोन्ही लिहून घेतले. हा बेस इयर, हा करंट इयर आणि ही कमोडिटी. बेस इयरची व्हॅल्यू इथे लिहिणार, करंट इयरची व्हॅल्यू इथे लिहिणार, जसं आपण लिहित आलोय तसंच. बेस इयरची व्हॅल्यू किती आहे बघा आपली. बेस इयरची व्हॅल्यू येते 76 आणि करंट इयरची 80 प्लस एक्स, कारण की करंट इयर मध्ये एक्स आहे
त्यानंतर खाली लिहूया आपण फ्रॉम द टेबल therefore sum of P0 is equal to 76 आणि sum of P1 is equal to 80 plus x. फॉर्म्युला लिहिणार, त्याच्या अगोदर जी व्हॅल्यू दिली ती लिहून घेऊया. प्राइस इंडेक्स नंबरची ही व्हॅल्यू 125. मग खाली लिहिणार आपण इथे प्राइस इंडेक्स नंबर P01 is equal to 125 आणि पुढे काय लिहिूया गिवन, सॉरी 1 किती 25 हा, आणि पुढे ब्रॅकेट मध्ये किती लिहूया गिवन, कारण दिलेलं आहे ते आपल्याला. सो देअरफॉर फॉर्म्युला टाकूया. प्राइस इंडेक्स नंबर is equal to sum of P1 आणि sum of P0 into 100. इथे किती लिहिणार 80 plus x आणि इथे किती येणार 76 into 100 आणि प्राइस इंडेक्स नंबरची व्हॅल्यू दिली आपल्याला ह्याची किती दिले ही 125, ती त्याच्या जागेवर लिहूया. इथे किती येणार 125. तर 76 ला इकडे आणूया म्हणजे तो काय होईल मल्टिप्लाय होईल, डिवाइड आहे इकडे आल्यावरती मल्टिप्लाय. सो इथे काय लिहिणार आपण 125 into 76 is equal to 80 plus x into 100 आहे ना, मग 80 plus x ला ब्रॅकेट मध्ये घेऊया आणि त्या पुढे काय लिहूया 100. सो 125 into 76 आन्सर येईल आपला 9500 आणि 100 ला इकडे आणूया मल्टिप्लाय, इकडे आल्यावर डिवाइड होईल. सो डिवाइड किती येईल 100 आणि इथं किती राहणार 80 plus x. सो झिरोज कॅन्सल, आन्सर इथं किती येईल 95. सो इथे लिहून घेऊयात आपण. therefore 95 is equal to 80 plus x. 80 plus x. ओके, नाव 80 ला या साईडला नेऊया, 95 च्या साईडला मायनस होईल तिकडे गेल्यावरती. सो 95 याला इकडे आणल्यावरती काय होणार मायनस. सो 95 minus 80 is equal to x. 95 मधून 80 केले किती राहतील 15. 15 is equal to x. सो x ची व्हॅल्यू किती येणार आपल्याकडे 15. ओके, ब्रॅकेट करून घ्या. नेक्स्ट लास्ट 13 सेम क्वेश्चन आहे. फाइंड x करायचा आहे, प्राइस इंडेक्स नंबर y करायचा सॉरी, आणि इथं काय सांगितलंय त्याची व्हॅल्यू दिले. ओके, आणि 1995 बेस इयर सांगितलंय, प्राइस किती दिले 120. सो इथं 1995 बेस इयर आणि हा काय सांगितलं करंट इयर 2003. बेस इयर हा याची टोटल करणार आपण बेस इयरची आणि करंट इयरची. सो बेस इयरची टोटल केल्यावरती प्लस वाय करायला लागलं कारण की तिथं वाय आहे. सो 210 प्लस वाय आणि इथं करंट इयरची टोटल येईल 324. इथे लिहून घेऊयात 210 प्लस वाय आणि 324. इथे व्हॅल्यू किती दिली 120. ओके, प्राइस इंडेक्स नंबरची फॉर्म्युला ऑलरेडी आहे आपल्याकडे. इथे लिहिणार 120 इज इक्वल टू याची व्हॅल्यू किती आहे 324 अपॉन किती येणार 210 प्लस वाय इंटू 100. याला काय करूया ह्या व्हॅल्यूला इकडे आणूया आणि 120 ला याच्या जागावरती आणूया म्हणजे वायची व्हॅल्यू काढायला आपल्याला सोपं जाईल. मग इथं 1210 प्लस वाय इज इक्वल टू 324 अपॉन 120 इंटू 100. ओके, नेक्स्ट डिवाइड केलूया, इकडे 0 कॅन्सल होतील
आणि डिवाइड होईल बघा. डिवाइड केल्यावर आन्सर किती येईल तिथं. आधी इकडची व्हॅल्यू लिहूया. 210 प्लस y इज इक्वल टू 270 आन्सर येईल इथं. सो y इज इक्वल टू 270 मायनस किती आहे 2110. 2110 तिकडे प्लस आहे, इकडे आल्यावरती काय झालंय मायनस. सो y इज इक्वल टू किती येणार 60. ब्रॅकेट करून घेऊया. आणि डिवाइड करायमध्ये काय प्रॉब्लेम असेल तर कमेंट करा, आपण एक लेक्चर सेपरेट घेऊ त्यासाठी.